पंतप्रधान देखील आवाहन केलं होतं, काय सांगा? जय श्रीराम. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलं होतं की पेट्रोलचा साठा असू दे किंवा आज जगातील युद्ध परिस्थिती असू दे, याचा आढावा घेता येणाऱ्या पुढील काळामध्ये भारतालासुद्धा याचा धोका आहे आणि म्हणून आत्तापासूनच एक प्रिकॉशन, मला असं वाटतं की खूप मोठं व्हिजन भारताच्या पंतप्रधानांना सर्व देशातील लोकांच्यासाठीचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं आव्हान की तुम्ही ई बाईक, ई कार सगळ्या लोकांनी जर वापरल्या तर अशा पद्धतीचं असणारा पेट्रोलचा तुटवडा आणि याच्या सगळ्याच दृष्टिकोनातून एक उपाययोजना, तेही स्वपरिवर्तनातून जगपरिवर्तन, या अनुषंगाने आज माझ्यापासून सुद्धा मी सुरुवात केलेली आहे. खरं तर एक महापौर म्हणून नाही तर एक कोल्हापूरचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण सुद्धा येणारी पिढी नाहीतर आपल्याला माफ करणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीच्या उपाययोजना आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे. आणि म्हणून आज आमची महापालिकेची जनरल सभा आहे आणि या दिवशी सर्वच नगरसेवक नगरसेविकासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि म्हणून आम्ही आज हा उपक्रम आदरणीय मोदीजींचा एक मान सन्मान आणि एक त्यांचं आव्हान याचं पालन करण्यासाठी करत आहोत. मी कोल्हापूरवासियांना सुद्धा ही विनंती करेन की आपण सुद्धा अशा पद्धतीनं ई बाईक्स जे की नॅचरल जे आपल्या काही साठा आहे तो साठवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ई बाईक्स वापराव्या किंवा महापालिकेच्या सगळ्या बसेस वगैरे आहेत त्या सगळ्यांनी वापराव्या असं मी आवाहन करू इच्छिते. जय श्रीराम. एकच दिवस आहे की असं रोज असेल, काय खरं तर तुम्हाला आठवत असेल की मी 2015ला ज्यावेळेला नगरसेविका झाले तेव्हासुद्धा आम्ही 1 महिन्यातून 1 दिवस असा नॉन व्हेकल डे आम्ही ठेवत होतो आणि त्याच पद्धतीनं असाच उपक्रम महिन्यातून एकदा असा हा होणारच आहे. माझा मानस आहे की जनरल बॉडीला सगळेच नगरसेवक जास्त मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर वापरत असतात आणि म्हणून जीबी दिवशीच हा उपक्रम राबवावा असं मला वाटतं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.